थँक्यू असावरे ताई, तू शुभ्राला काही सांगितलं नाहीस, नाहीतर अख्ख्या सोसायटीला कळलं असतं की मी तुझ्याकडे काम करते ते, आणि उगाचच प्रॉब्लेम झाला असता ग. आणि सुनीलच्या म्हाताऱ्या आई वडिलांना वाईट वाटलं असतं की त्यांच्या मुलाची नोकरी गेली आणि त्यांची सून अशी वणवण वणवण फिरतीये म्हणून. नाही ग प्रज्ञा, मी समजू शकते. कोण आहे? शुभ्रा. शुभ्रा ग, माझे डोळे का झाकलेस तू? आम्ही तुला किडनॅप करायला आलोय. अहो म्हणजे? हल्ल्याचा प्रयत्न केलास तर गोळी मारू. अहो काय चाललंय हा पोरखे? लोक हसतील आपल्याला. हसतील त्याचे दात दिसतील. आणि जर आता तुम्ही आमच्या बरोबर बाहेर आला नाहीत तर हा सगळा पोरखे बाहेर कस्टमर समोर होईल. अको नको. काय चाललंय तुमचं? बरं बरं, मी येते. झालं झालं लगेच. ए मधु बंग्या सांभाळून घ्या सगळं. आम्ही लक्ष ठेवतो. यू एन्जॉय. यू टू एन्जॉय. सॉरी. गॉड ब्लेस यू. शुभ्रा, काय एकेकाला हौस असते ना, आपल्याला शिंका येतात तरी आईस्क्रीम खायचं. तरी बरं तुम्हीच मला घेऊन झालात ना आईस्क्रीम खायला. सर. काय सम मजा येते ना. ए सोहम, ते बघ सगळं हातावर आलं रे. अरे काय रे. पण काही म्हणा, खूप मजा येते. आपण किती दिवसांनी चौघं असे एकत्र आईस्क्रीम खातोय, फिरतोय. वाव. माझ्या आईबद्दल एक शब्द बोलायचा नाही, कळलं तुला? पप्या गेला. माझ्या मित्राचा खून केलंस तू. सोहम, सोहम. ए सोहम. सोहम 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 काय झालं? सोहम ए सोहम. मी काही नाही केलं. काय झालं ग याला? सोहम उठ. मी नाही मारलं कोणाला. सोहम काय झालं? मी नाही मारलं. सोहम काय झालं याला? सोहम. मी नाही खून केलं. असं काय करतोय हा? काय बोलतोय ग? ए सोहम. मी खून नाही केलं. सोहम, अहो काय झालं याला अचानक? काय कळत नाही. सोहम सोहम. ए सोहम, हा का उठत नाही? हा का शुद्धीत येत नाहीये? अगं उघडेल तो डोळे. सोहम, ए बाळा सोहम. बॉस, गिव्ह हिम कोल्हापुरी चप्पल स्मेल. लगेच उटिंग बसिंग, व्हेरी इफेक्टिव्ह फॉर हिअरिंग. कांद्याचा वास द्या त्याला. कांद्याच्या वासाने लगेच शुद्ध येईल. अगं लोखंडाची चावी लावूया भावाच्या नाकाला, म्हणजे तसं भानावर येईल. तुम्ही जरा शांत राहा. तो डोळे उघडतोय मला वाटतं. सोहम सोहम काय झालं? सोहम म्हणजे ऐका जरा प्लीज, ऐका माझं. तुम्ही खूप मदत केली आम्हाला, थँक्यू सो मच. पण त्याला जरा शांत बसू द्या आता. तुम्ही जा. राईट बॉस, एव्हरीबडी गो. फर्स्ट आय गो. भावाकडे लक्ष द्यावा. काय वाटलं तर मला सांगा, मी साईकडे लक्ष द्या. हो हो. काय रे, बरं वाटतंय का तुला आता? सोहम, हे घ्या ते पाणी पी. पाणी पी आधी. काहीतरी खायला करून देऊ का तुला? खाल्लंस तर बरं वाटेल बाळा. तुम्ही दोघे जरा शांत राहाल का? सोहम, तू
एक्झॅक्टली काय बडबडत होतास? खून खून असं काहीतरी बोलत होतास तू. काय झालंय बाळा? मला काही आठवत नाहीये. तुम्ही दोघी किती प्रश्न विचारताय त्याला. त्याला जरा शांत राहू द्या ना. सोहम, तू जरा पड इथे, आपण नंतर बोलू या विषयावर. तुम्ही उठा उठा तिथून. तुला बरं वाटल्यावर बोलू आपण शांतपणे. काळजी करू नकोस. बस पड पड तू जरा वेळ. पड. सावकाश बाळा. पडू दे त्याला. हा, तुम्ही दोघी इथे या, इथे पडू दे त्याला शांत जरा वेळ. त्याने ना सकाळी निघताना काहीच खाल्लं नव्हतं माहितीये. रोज तो असंच वागतो. किती वेळा त्याला सांगितलंय खाऊन जात जा, पण न खाता बाहेर पडतो, म्हणून त्याला चक्कर आली असणार बघा. अगं लहानपणापासूनची सवय आहे त्याची. मी त्याला किती वेळा सांगायचं पण अजिबात ऐकायचं नाही. तू ना एक काम करत जा, यापुढे ना त्याला डबा देत जा. त्याला भूक लागली ना तू खाऊ शकेल ना. नाही, मला नाही वाटत आहे तो न खाल्ल्यामुळे त्याला चक्कर आली म्हणून. म्हणजे हा मलाही कळत नाहीये. अचानक भूत बघितल्यासारखं त्याला चक्कर आली आणि तो चक्कर येऊन पडला. काय रे? सोहम, काय काय झालं बाळा? सोहम, यू ओके? काय रे, काय झालं? तू बघितलंस का काही? सोहम, तुला सांगितलं होतं ना, कळत नाही तुला? साहेब, चूक झाली, माफ करा, परत नाही करणार. अरे तुझी एक चूक मला किती महागात पडली असती माहिती आहे का तुला? ओ काटेकोर मारा त्याला. आज ह्याच्यामुळे माझं भांडं फुटलं असतं. आपल्या सगळ्या प्लॅनचे 12 वाजले असते. चांगलं मारा त्याला. माझ्याकडून 2 हाणून द्या. साहेब भूक लागली होती म्हणून बाहेर गेलो होतो. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? उचलू उचलू का? हा, उचलू तुझी बालकी? अरे मला काही फरक पडत नाही. तू एकदा मेलायस, दुसऱ्यांदा खरंच मेलास तरी मला काहीही होणार नाही. सुमडीत पत्ता कट करीन तुझा. काय? नको साहेब, नको. मी तुमच्या पाया पडतो. मी इथून बाहेर पण पडणार नाही. त्या खिडकीच्या बाहेर डोकावून जरी बघितलंस ना तरी तुझे हात पाय काढून तुझ्या गळ्यात बांधेन. हट! सांगितल्याशिवाय आम्हाला काहीच नाही कळू शकणार आहे. सरबत घे, जरा बरं वाटेल तुला. तरतरी येईल. तू काही बोललास नाहीस तर आम्हाला कसं कळेल? हे बघ सोहम, जे काय झालंय ते खरं खरं सांगून टाक आम्हाला. हे बघ, अजिबात घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाहीये. तू 2 दिवस घरातून बाहेर गेला होतास. त्या 2 दिवसात एक्झॅक्टली तू कुठे गेलास, तू कुणाला भेटलास आणि काय काय घडलं हे सगळं सांग बरं आम्हाला. काय घडणार? तुला चक्कर आली होती ना तेव्हा तू काहीतरी खून झालाय असं काहीतरी बोलत होतास. सांग तरी खरं, काय घडलंय रे बाळा? नाही, मला चक्कर आली, मला आठवतंय. त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. म्हणजे मी इथे कसं आलो, मला कोणी आणलं. माझ्यावर विश्वास ठेवा. सो ऐक, तू जरा आठवायचा प्रयत्न कर ना. कोणाच्या खुनाबद्दल बोलत होतास तू? तू लपवतोयस का काही? मी कशाला काही लपवेन? आणि मी सांगतोय ना काही घडलं नाहीये. का सारखे सारखे प्रश्न विचारताय? काही घडलंच नाहीये तर तुमच्या समाधानासाठी खोटं बोलू का आता मी? नाही तसं करू नकोस. फक्त सोहम, तुझं हे बदललेलं वागणं आजोबांना सुद्धा जाणवायला लागलंय माहितीये का तुला? त्यांना प्रश्न पडतायत. त्यांना काय सांगायचंय? त्यांना होणारा त्रास लक्षात येतोय तुझ्या? वन्स अँड फॉर ऑल आपल्याला बोलून गोष्टी क्लिअर करायला हव्या ना. मग सांग ना आम्हाला काय झालंय. माझ्याकडे नाहीयेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं. प्लीज मला शांतपणे जगू द्या, प्लीज.
अहो काटेकोर, आता काय करायचं? तुमच्या पंटर पप्याला सोहमनी बघितलं असला, आपला सगळा प्लॅन त्याला कळला असेल. आता संपलं सगळं. असं कसं संपलं? अहो काटेकोर, तुमच्या लक्षात येतंय का? तुमची कुठलीच माणसं तुम्हाला साथ देत नाहीये. मी एकटीच काय ती लॉयल आहे. तुम्ही माझी बक्षिसाची रक्कम वाढवली पाहिजे, कारण माझ्यासारखी साथ तुम्हाला कोणीच देणार नाही. ए गप, मऊ लागलं म्हणून कोपराने खाणायचं नसतं. मला तुझी गरज नाहीये, नाहीतर त्या पप्यासारखी हालत करून ठेवी ना तुझी. गंमत केली मी. एवढं नाकावर राग आहे तुमच्या. गंमत जम्मत नंतर. मला त्या सोहमशी बोलावं लागेल, परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल. सोहम, तुझा फोन वाजतोय, फोन घे ना. बघू, हा तोच नंबर आहे का रे? सोहम, कोणाचा फोन आला असेल ग? काय माहिती, पण तो परत आलाय त्या दिवसापासून हे होत आहे. एखाद्या अननोन नंबरवरनं फोन येतो. सोहम प्रचंड अस्वस्थ होतो, माझ्यापासून लांब जातो, माझ्यासमोर तो फोन घेत नाही आणि लांब जाऊन फोनवर बोलतो. इतकं नक्की माहितीये की हा जो कुठला नंबर आहे ना, ही फोन करणारी व्यक्ती आणि सोहमचं हे आत्ताचं वागणं याचं काहीतरी कनेक्शन आहे. आपल्याला शोध घ्यायला हवा त्याचा. काय सोहम, फोन उचलायला एवढा वेळ? काय पप्प्याचं भूत तुझ्या मानेवर बसलं की काय? काय काय म्हणालात तुम्ही? अरे असंच असतं, जेव्हा आपल्या हातून एखादा गुन्हा घडतो ना, तेव्हा त्याचं भूत येऊन आपल्या मानगुटीवर बसतं. म्हणजे आपलं मन असतं ते, आणि तेच आपल्याला खातं. तू काय पट्टीचा गुन्हेगार नाहीयेस ना. आज खून केला आणि उद्या विसरला. तुझ्या मनात खुनाचे विचार घोळत राहणार आणि तुला पप्याचं भूत दिसणार. द्वितीय पाटी ब्रह्म राक्षस, तसं आहे ते. हे सांगायला फोन केला होता तुम्ही? नाही रे, कंप्लेंट करायला फोन केला. ती तुझी आई किती चुरू 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 बोलते, आणि तो राजे त्याचा अजून माज उतरलेला दिसत नाही. त्याला कशाला परत दिलंस रे सगळं? मला द्यायचं होतं ना तुझ्या पप्पाला. मी सांभाळलं असतं ना सगळं. ती तुझी आई जाम डोक्यात गेली आहे माझ्या. माझ्यासारखा राजपिंडा समोर असताना सुद्धा ती त्या राजेच्या मागे लागते. मी कुठे, तो कुठे, हे तरी तिला समजलं पाहिजे ना. तिने किती मोठी चूक केली आहे हे तिला कळायलाच पाहिजे. झालं असेल तर ठेवतो मी फोन. ए थांब, फोन असाच चालू ठेवायचा आणि घरात जायचं.
ती आहे ना घरात? आहे रे घरात, मला माहिती आहे ना. आज जा आणि तुझ्या पप्पाच्या अपमानाचा बदला घे. म्हणजे काय काय करायचंय मी? आता बदला कसा घ्यायचा हे पण मीच शिकवायचं तुला. काहीही कर, पण मला तिच्या रडण्याचा आवाज ऐकायचा आहे. तो ऐकेपर्यंत आज रात्री मला शांत झोप लागणार नाही. का करताय तुम्ही असं? मला नाही त्रास द्यायचा आहे तिला. हे बघा, तुम्ही मला काही सांगा, मी करायला तयार आहे. मला शिक्षा द्या, पण प्लीज तिला काही नाही, मला तुझ्या आईला रडवायचंय आत्ताच्या आत्ता. आता तू जातोस का मी जाऊ पोलीस स्टेशन मध्ये? हे बघा, प्लीज असं नका करू, मी पाया पडतो तुमच्या. त्याने माझ्या मनाला शांती नाही मिळणार सोहम. एक तर तू तिला त्रास दे, नाहीतर मी देईन. आणि मी दिलेला त्रास कसा असेल हे सांगता येणार नाही. तू ओळखतोस ना मला. मग आता तू ठरव काय करायचं ते. ऑलरेडी मी आईला इतका त्रास दिलाय. आता कुठे बरं वागायचं ठरवलं तर काटेकोरच्या जाळ्यात अडकलं. काय करू कळत नाहीये. सोहम, हे माझ्या बबड्या, ऐकतोयस ना? काटेकोर, तू फोन स्पीकरवर टाका. मलाही आसावरीच्या रडण्याचा आवाज ऐकायचा आहे. असं ठीक आहे, ऐक. मला तुझ्या आईला रडवायचंय आत्ताच्या आत्ता. काहीही कर, पण मला तिच्या रडण्याचा आवाज ऐकायचा आहे. एक तर तू तिला त्रास दे, नाहीतर मी देईन. आणि मी दिलेला त्रास कसा असेल हे सांगता येणार नाही. काय झालं रे? कुणाचा फोन होता? मला विचारणारी तू कोण? सोहम, मी कोणाशी पण बोलीन. तुला काय करायचंय? तू कशाला विचारतेस मला? तुला काळजी नाहीये ना माझी? तू मला मुलगा मानत नाहीस. त्या दिवशी घराखाली तू मुद्दामून माझा अपमान केलास ना? मुद्दामून घरी नाही आलीस तू का? तू घाबरलीस मला? सरळ सांगायचं होतं ना, सोहममुळे मी वर येत नाहीये म्हणून. हे सगळं करायची काय गरज होती तुला? हे बघ, काही फरक पडत नाही, कळलं? काही फरक पडत नाही. सोहम, अरे तू काय बोलतोय? तू बोलू नकोस. थांब, मला बोलायचंय. तू मध्ये बोलू नकोस. हे सगळं प्रेम वगैरे असण्याची नाटकं आहेत ना, ही मला दाखवू नकोस करून. मला माहितीये सगळं खोटं आहे, सगळं नाटक आहे. काही प्रेम वगैरे नाहीये तुझं माझ्यावर.
इतके दिवस मी माफी मागतोय, साधा माफ सुद्धा करता येत नाही तुला मला. सोहम तू जरा शांत हो. अरे एकदम काय झालंय तुला? नाही एकदम नाही, बऱ्याच दिवसापासून मला बोलायचंय, फक्त आता मी बोलतोय एवढंच. मला बोलू द्या, मला सगळं व्यक्त करू द्या.